मॅडम, जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बावडा या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीमार्फत काय काय तयारी केलेली आहे? रामकृष्ण हरी, जय हरी माऊली. ग्रामपंचायत बावडामार्फत आपण वारकऱ्यांना जेवढ्या सुविधा देता येतील तेवढ्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामपंचायतीमार्फत आपण गावामध्ये स्वच्छता करून घेतलेली आहे. स्वच्छ पाणी पुरवठा गावामध्ये चालू आहे. तसेच आपल्या बावड्या गावामध्ये हिवरकर वस्तीवरती आपण पाण्याचे 2 पॉईंट ठेवलेले आहेत की ज्याच्यामार्फत टँकर भरणा केला जातो. तसेच गावामध्ये जवळजवळ 400 किलो BSC आणून प्रत्येक गावाच्या वार्डमध्ये BSC आपण टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला शासनामार्फत जर्मन हँगर मंडप मिळालेला आहे, जो आपल्याला पालखीला आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पावसापासून त्याचं संरक्षण होणार आहे. तसेच याच्यामध्ये आपल्याला त्यांच्यामार्फत कूलर, मॅट आणि फूट मसाजर पण शासनामार्फत आपल्याला देण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतीमार्फत अतिशय सुंदर असा आपण शामियाना उभा केलेला आहे की ज्यामध्ये तुकाराम महाराजांची पालखी आपण दर्शनासाठी ठेवणार आहे. स्त्री आणि पुरुषाची वेगवेगळी सेपरेट अशी दर्शन रांग, दर्शन बारीसाठी आपण बनवलेली आहे. तसेच ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावातील स्वच्छता आपण करून घेतलेली आहे. आता फक्त आपल्याला महाराजांच्या पालखीच्या आगमनाची उत्सुकता आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बावडा या ठिकाणी येत आहे विसाव्यासाठी. तर दरवर्षीप्रमाणे बावडा पोलीस स्टेशनमार्फत या ठिकाणी आलेले भाविक भक्त व पोलीस कर्मचारी पुणे जिल्ह्यातील बंदोबस्तासाठी आलेले यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. तर ह्यावेळेस काय नियोजन केलेलं आहे आपल्याकडून? यावेळेस संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे 3-4 पालख्याचं आपण नियोजन केलेलं आहे. तसेच आमचे बंदोबस्तासाठी असणारे अंमलदार जवळजवळ 800 अंमलदाराची जेवणाची व्यवस्था इथे बावडा चौकी येथे करण्यात आलेली आहे. तसेच सायंकाळी सराटी येथे त्यांची जेवणाची व्यवस्था आणि सकाळच्या नाश्त्याची व्यवस्थासुद्धा आम्ही बावडा चौकीतर्फे केलेली आहे. पालखी बंदोबस्त कसा आहे? पालखी बंदोबस्त सविस्तर डायव्हर्जिंग पॉईंट आणि फिक्स पॉईंट तसंच बंदोबस्त नेमलेला आहे. बॅरिकेटिंगची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा काही थोड्या वेळात बावडा या ठिकाणी येत आहे. तर या अनुषंगाने बावडा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या तुमच्या पोलीस कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील यांच्यासाठी रुचकर असं जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याबद्दल आपण काय सांगू शकता? सालाबादप्रमाणे श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त कमीत कमी 3,000 ते 3,500 पोलीस कर्मचारी, वारकरी, येणारे भाविक यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तसेच सकाळी नाश्त्याला त्यांना शिरा, केळी, मसाले भात असे सर्व आणि सर्व वारकरी कोणी असं उपस्थित कर्मचारी जाणार नाही त्या अनुषंगाने सगळ्यांची व्यवस्था सालाबादप्रमाणे केलेली आहे. आणि सर्वांचं सालाबादप्रमाणे अन्नदान वगैरे बावडा दूर क्षेत्रामार्फत साधारणतः किती लोकांचं अन्नदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे? 3,500 लोकांचं आम्ही अन्नदानाची व्यवस्था. दरवर्षी सालाबादप्रमाणे तुमचा हा उपक्रम असतो का? हो, तसेच 2 दिंडे असतात आमच्याकडे जेवायला. दिंडी क्रमांक 7 ही सालाबादप्रमाणे आमच्याकडे जेवायला असते. आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था सर्व सालाबादप्रमाणे केलेली आहे. कोणाला काय अडचणी दिलेली नाही. आता संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बावडा या ठिकाणी
विसाव्यासाठी येतोय. तर त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काय व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्याकडे? सर्व ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉईंटला कर्मचारी नेमलेले आहेत. तो कायदा सुव्यवस्था कुठेही वाहतुकीचा अडथळा आला नाही पाहिजे किंवा कुठेही काही असेल वारकऱ्यांना कोणताही त्रास होईल या अनुषंगाने सर्व बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आणि सर्व भाविक वारकऱ्यांची आम्ही सर्व पोलीस खात्यामार्फत काळजी घेतो. 3 दिवस पालखी आमच्याकडे मुक्कामाला आहे. पोलीस प्रशासनाला त्याबद्दल राहण्याची सोय आणि जेवणाची सोय ही चांगल्या रीतीनं कशी होईल, जे आहे आमचे पोलीस बांधव इथं बंदोबस्ताला येणार आहेत, काही बाहेर जिल्ह्यातून येणार आहेत, बाहेरचे आहेत बऱ्यापैकी, त्यांची गैरसोय कशी होणार नाही आम्ही दक्षता घेणार आहे. त्याच्यामध्ये इंदापूरमध्ये आणि बावड्यामध्ये खास करून आम्ही आमच्या पोलिसांसाठी जेवणाची सोय केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर येथील मुक्काम आटपून बावडा या ठिकाणी विसाव्यासाठी आज आलेला आहे. हा पालखी सोहळा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बावडा या ठिकाणी असणार आहे. यानंतर जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सराटी या ठिकाणी आगमन होईल व संध्याकाळी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सराटी या ठिकाणी मुक्कामी असेल. उद्या दिनांक 20 जुलै रोजी हा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा निरास्नान झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या ठिकाणी मार्गस्थ होईल. या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बावडा या ठिकाणी मोठ्या तोफाच्या सलामीत बावडेकरांच्या वतीने स्वागत करण्यात आलेले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आता पावसाच्या हलक्या सरी झेलत बावडा या ठिकाणी दाखल झाले. सर्वांना विनंती आहे, पोलीस प्रशासनाला विनंती आहे का कृपया गर्दी करणे हा विनंती आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बावडा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तुकोबा यांच्या दर्शनासाठी बावडेकरांनी या ठिकाणी असणाऱ्या पालखी शामियानामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. अवतार पांडुरंग नाम आरती राजा महाकैवल्य तेजा हे साधू संत मनोबल माझा आरती राजा राम जनार्दनी पायी माता गाढविले
संत मनोबल माझा आरती गणराजा वळवळ उतरी सकळीवाची आरे तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पालकाच विनामा आरती तुकारामा राजवे नागरात आकान काढिले तुकोबानी अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पालकाच विनामा आरती तुकारामा तुकिता तुळनेची ब्रह्म तुकासी आवे ओमी मनोरुग्ण केले आरती तुका